मित्रांनो, यंदाच्या उन्हाळ्यात आपल्याला खरं म्हणजे झाडाची किंमत कळली. तर मित्रांनो, आम्ही जिव्हाळा फाउंडेशन मिनी जंगल प्रोजेक्टच्या माध्यमातून बुधगाव कॉलेजच्या ग्राउंडवर ही असंख्य झाडं लावली आहेत. मित्रांनो, एक पिंपळाचं झाड जवळपास 24 तास ऑक्सिजन देते आणि एक वडाचं झाड जवळपास 22 तास ऑक्सिजन देते. तर या ऑक्सिजनची किंमत आपल्याला कोरोनामध्ये कळून चुकली. दिवसेंदिवस भूजल पातळीत होणारी घट आणि वाढती लोकसंख्या यामुळे आपल्या भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसून येते. तर मित्रांनो, वड आणि पिंपळ ही झाडं अशी आहेत की या झाडांमुळे भूजल पातळीत नक्कीच वाढ होते. आपल्या शेताचे बांध असतील, मोकळे पटांगण असतील, या ठिकाणी आपण वड आणि पिंपळ यासारखी ही बहुमोल वृक्ष या पावसाळ्यात लावावीत. जगातील 100 उष्ण शहरांपैकी पहिली 100 शहरं ही भारतातील येतात. आपणास माहिती आहे का? एक दिवस नक्कीच असा येईल की आपलं भारत पुन्हा झाडांनी समृद्ध होईल आणि भारताचं तापमान तसेच या पृथ्वीचं तापमान देखील काही अंशी कमी येईल. तर मित्रांनो, जादाचं काही राहू दे, पुढच्या उन्हाळ्यात गाड्या लावण्याची सोय म्हणून तर निदान यंदाच्या पावसाळ्यात किमान एक झाड लावा. तर मित्रांनो, आम्ही देखील झाड लावणार आहोत. तुम्ही देखील यंदाच्या पावसाळ्यात किमान एक झाड लावा. धन्यवाद.